अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये आले नसतील तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण हे पैसे येण्यामागचं एक मोठं कारण आता समोर आलंय. तर कोणतं हे कारण आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक महिलांनी एक बँक अकाउंट लाडकी बहीण योजनेसाठी दिलं आहे, परंतु त्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यात आले नाही. हे पैसे तुमच्या आधार नंबरवर टाकण्यात आले आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता समजा एका महिलेने 2018 साली एक बँक अकाउंट बनवलं आणि त्या महिलेने त्या बँक अकाउंटला तिचं आधार कार्ड सुद्धा लिंक केलं. नंतर त्याच महिलेने 2020 मध्ये एक बँक अकाउंट ओपन केलं आणि त्या बँक अकाउंटला सुद्धा त्या महिलेने तिचं आधार कार्ड लिंक केलं. अशामध्ये जेव्हा या महिलेच्या आधार कार्डवर पैसे टाकले जाणार तेव्हा त्या महिलेच्या पहिल्या बँक अकाउंटवर हे पैसे येणार आहे. परंतु हे पैसे आता आधार नंबरवर जात असल्याने त्या महिलेने तिच्या लग्न अगोदरचं अकाउंट चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका.